तर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधामध्ये जयंत पाटील समर्थक आक्रमक झाले। कोल्हापूर, पुणे, सांगली, नागपुरात आंदोलन करण्यात आलं। कुणाच्या आई-वडिलांवर बोलणं योग्य नाही अशा शब्दात बावनकुळेंनी देखील कान टोचले। कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, फोटोवर शाई फेक, जोडे मारो, पडळकर समर्थकांकडून दुग्धाभिषेक, पडळकरांचं जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य। अरे जयंत पाटला, तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। पुण्यात स्वारगेट चौकात जय भीम संघटनेनं पडळकरांच्या फोटोवर शाईफेक करत जोडे मारलेत। मी शेण खातो, मला बोलायचं कळत नाही अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आलेत। सांगलीत पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर ते पेठनाका रास्ता रोखत आंदोलन केलंय। काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत निषेध केला। नागपूरच्या व्हरायटी चौकात पवारांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पंढरपुरात पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। सांगली शहरातही पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला। या प्रस्थापित पवार पाटलांनी प्रचंड असा मानसिक शारीरिक त्रास दिला। अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का? मग पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे, मेंढरा माझा, आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्की समर्थन करतोय। गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवाय। ज्यावेळी हाच मनोज जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा असं वाटलं नाही बरं? भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय त्यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केले की भाजपच्या अध्यक्षांनी काही पाळीव कुत्रे पाळलेत, जे पाळीव कुत्रे त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या अंगावर आल्यानंतर त्याच्यावर सोडले जातात। या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा लक्ष्मण हाके असतील यांना सातत्याने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगावर सोडते। आणि मग आता लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी किमान भाजपच्याच नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो। पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता। फडणवीसांनीही पडळकरांना समज दिली होती। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही पडळकरांचं वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलंय। असं वक्तव्य योग्य नाही आहे। कोणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे। काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे। गोपीचंद पडळकरजी यानंतर मात्र अशी कुणावरही टीका करणार नाही अशी त्या ठिकाणी सूचना आम्ही त्यांना देणार।